सर्वात मोठी बातमी पाहूयात। वादग्रस्त सांगोला तहसीलदार यांच्यासह सर्व वसूलदारांची होणार चौकशी। दत्तात्रय सावंत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आयुक्तांना आदेश। पहा सविस्तर। सांगोला येथे नेमणुकीस असणारे तहसीलदार श्री संतोष कंसे यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे सांगोला तालुका अध्यक्ष दत्तात्रय सावंत यांनी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली होती। या मागणीची त्वरित दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्वरित चौकशी करण्याचा आदेश पुणे आयुक्तांना दिले असून तक्रार अर्जाची चौकशी करून चौकशी पूर्ण झाल्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल शासनास सादर करण्याचा आदेश देण्यात आला असल्याची माहिती दत्तात्रय सावंत यांनी दिली आहे। विभागीय आयुक्त चौकशीकडे आता सांगोला तालुक्याचं लक्ष लागून राहिलं असून तहसीलदार प्रशासनातील वादग्रस्त कर्मचारी व वसूलदार यांचे पाय आणखी खोलात जाणार असल्याचं चर्चेचं सांगोला तालुक्यात उधाण आलंय। गेल्या अनेक महिन्यांपासून सांगोला येथे नेमणुकीस असणारे तहसीलदार श्री संतोष कंसे हे त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक न देता त्यांच्यावर अलेरावीची व उद्धट भाषा वापरताना निदर्शनास येत आहे। तसेच सदर तहसीलदार श्री संतोष कंसे हे सध्या वाळू माफिया, हप्ता वसुली करणारे एजंट व 59 माफिया यांना कार्यालयात व राहत्या घरी सन्मानाची वागणूक देत आहेत। ही बाब राज्याच्या हिताचे उद्दिष्ट अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे। तसेच तहसीलदार संतोष कंसे यांचे तालुक्यामध्ये बेकायदेशीर कामाचे अनेक एजंट तयार झालेले असून रस्ता केस, कुळ कायदा केस, वाळू वाहन सोडणे, जन्म नोंद प्रकरण मंजूर करणे, 7/12 दुरुस्ती करणे यांचे वेगवेगळे एजंट तालुक्यातील अर्जदारांकडे जाऊन मांडवली करत असल्याची चर्चा तालुक्यात ऐकावयास मिळत आहे। रस्ता मागणी अर्जामध्ये अर्ज दाखल झाल्यानंतर लगेच त्यांचा एजंट संबंधित अर्जदाराकडे जाऊन रस्ता पाहिजे असेल तर 50,000 रुपये द्या अशा प्रकारची मागणी करीत असल्याची चर्चा तालुक्यात ऐकावयास येत आहे। वरील प्रमाणे वस्तुनिष्ठ सध्या तालुक्यामध्ये चालू असलेली उघड चर्चा नागरिक बोलून दाखवित आहेत। त्यामुळे संबंधित तहसीलदार यांची सखोल चौकशी करून त्याने मोबाईल CDR यांच्या मालमत्तेत झालेली वाढ, त्यांच्या सोबत असणाऱ्या एजंटचा सुळसुळाट याची चौकशी करून संबंधित तहसीलदार यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी चर्चा तालुक्यात आहे। तरी आपण याची दखल घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या मागणीची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्वरित तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून कान उघडणी केली आहे। त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून लवकरच महसूल मंत्री यांनी लवकरच सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचं आश्वासन दत्तात्रय सावंत यांना दिलं आहे। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।